नमस्कार. उकडीचे मोदक मऊ, लुसलुशीत, कळीदार आणि सुबक बनवायचे असतील तर प्रथम आपल्याला याची उकड जमणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये हीच उकड कशी परफेक्ट करायची ते दाखवलेलं आहे. इथं मी कपाचं प्रमाण घेतलेलं आहे. 2 कप पाणी उकळत ठेवलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडंसं साजूक तूप आणि अगदी थोडीशी साखर टाकून घेतली. पाण्याला उकळी आली की सपाट भरून यामध्ये 2 कप तांदळाची पिठी टाकून घ्यायची. उकळत्या पाण्यामध्ये हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करायचा आणि यावर झाकण ठेवून 10 मिनिटं हे पीठ साईडला असं ठेवून द्यायचं, म्हणजे पीठ छान वाफवलं जातं. अजूनही पीठ थोडंसं कोमटसर आहे. आता हे एका ताटामध्ये काढून घ्यायचं. आपण 2 कप पिठासाठी 2 कप पाणी उकळून त्यामध्ये उकड काढली. मात्र पुन्हा पीठ मळण्यासाठी आपल्याला अर्धा कप पाणी त्यामध्ये साजूक तूप टाकून साईडला घ्यायचं. त्यानंतर मॅशरच्या साह्यानं किंवा पेल्याच्या साह्यानं थोडंसं प्रथम आपल्याला हे पीठ मॅश करून घ्यायचं आणि पुन्हा पाण्याचा हात घेत घेत आपल्याला आपण भाकरीचं पीठ जसं मळतो तसं हे पीठ छान असं मऊसूद होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. हे अर्धा कप पाणी पूर्ण ह्या पिठामध्ये जाईपर्यंत आपल्याला हे पीठ छान असं मऊसूद होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी हे पीठ छान असं पांढरशुभ्र आणि मऊसूद झालेलं आहे. पाणीही पूर्णतः संपलेलं आहे. आपलं हे पीठ छान मळून झालेलं आहे. आता यावर थोडंसं साजूक तूप टाकायचं आणि पिठाला हे छान तूप चोळून घ्यायचं, म्हणजे पीठ अजिबात हाताला चिटकत नाही. आपली ही उकड छान अशी मस्त झाली. हे कसं ओळखायचं तर याचा गोळा करायचा, अजिबात तो चिरला जात नाही किंवा अशा पद्धतीने ते पीठ छान असं खेचून बघायचं. थोडंसं हे खेचल्या जातं, पटकन तुटत नाही, याला लवचिकता येते, म्हणजे आपली उकड अगदी परफेक्ट झालेली आहे. मोदक करताना फक्त मात्र या पिठावरती थोडासा ओलसर कपडा ठेवायचा आणि मोदक करायचे. धन्यवाद.